शेतकरी बंधूंनो राम राम. काय होतं माहिती का शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतामध्ये कोण्या गोष्टीचा कवा योग येईल आणि कोणती गोष्ट आपल्याला कवा कामी पडेल हे कधीच सांगता येत नाही. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, हे इथे ऊसाच आहे. हे ऊसाच काय झालं माहिती का, आमच्या डीपी चालाय नाही तर मग ते लाईट कधी चालली कधी येईल कधी चालली कधी येईल. या घोळामध्ये काय केलं, हे ऊसास उपटून पाडलं. आता उपटून पाड्याच्या नंतर त्याला काय करावं लागते माहिती का, तुम्ही पाहू शकता. तर आपण काय केलं आहे, सोल्युशन लावून हे बसिलं आहे. तेल पीसपासून निघलं होतं बरं का. बसिल्याच्या नंतर इथं दाबण गरम करून इथं दाबण मारली. पण गरम करायसाठी आता समजा आपल्याला काळ्या वावरामध्ये जाळ करावं लागते. तर जाळ करताना समजा इजला नाही पाहिजे ना. आता तर तुम्हाला तर माहिती, राखेल बी भेटत नाही राशन दुकानला. राखेल बंद झालेलं आहे, सगळं बंद झालेलं आहे. तर हे कॅरेट आहेत का, हे कॅरेट माग आपण एक व्हिडिओ द्याल तर बघा ह्याचा. हे कॅरेट आपण असे जमा करून ठेवते. कशासाठी, हे पेटत आहे लवकर बघा. हे पेटत आहे आणि जाळ धरते. जाळ धरल्याच्या नंतर त्याच्यावर हे आपण चिरबुटं टाकले आणि पकडीच्या साहाय्याने हे केली, दाबण गरम केली आणि होल मारून तिथं तेल पीस बसून पॅक केला. आणि थोडं हे सोल्युशन लागत होतं, हे सोल्युशन विकत आणलं. बाकी हे सगळं साहित्य आपलंच होतं. आणि इथं जवळच चारी बघा. आता हे गव्हाचं काम झालेलं आहे पाण्याचं. तर इथं वलावा म्हणजे होणी म्हणून हे पाणी तुम्ही बघू शकता. तर थोडं आळं केलं आहे महादेवाच्या पिंडीवानी आणि चारीमध्ये काढून दिले. तर ते नाही समजा दुसरं कारण, आपलं व्हिडिओ बनवण्याचं कारण, मुख्य कारण मी तुम्हाला सांगतो. हे गहू काढत असताना 1, 2 आणि 3 वाटण्यात. तर गहू काढताना हे बांधता येणार बघा. आता एक तर समजा तुम्ही म्हणा बांधता जरी येत असलं, आता नवीन पिढी त्यांना काही सगळे कामं जमते ना असं नाही. मग ते तुटत असन, वडताना काही होत असन तर ते थोडी अडचण येऊ लागली. मग त्याला आपण काय डोकं लावलेलं आहे माहिती का, ज्या डुकराच्या साड्या समजा आपण वावरामध्ये असतात का. आता मी बरेच हिंडताना फिरताना बघतो बघा, शेतकरी बांधव काय करतात, कडीनं साड्या लावलेल्या असतात का, त्या तशाच लोळा त्यात जाग्यावर त्याचा खत होतं आहे. पण त्याला उचलीत नाहीत, काय नाहीत. आणि एखादा शेतकरी बांधव उचलीत आहे ना, तर त्याला लगेच ढीग मारून लगेच त्याला काडी लावायची तयारीने काडी लावून फुकून देतात. अगर कुठंतरी आडसांदीला टाकून देतात. मग त्या साड्या काय होतात माहिती का, उजात्यात आणि कामातून जातात. आपण काय करतो, जवाची तवा 20 रुपयाची साडी 30 रुपयाला का द्यायना. 20 रुपये साडीचा भाव आहे आमच्याकडे, 18-20 रुपये. तर ती 30 रुपयाला का द्यायना. आणतो लावतो, नवीन उल्हास असतं. पण काम झाल्याच्या नंतर आपण असा विचार करीत नाही. आता यंदा समजा आपलं गव्हाचं सीझन आहे, अगर पुढच्या वर्षी गहू करायचा नाही का, अगर यंदा आपण शेतकरी समजा ह्या वर्षी, पुढच्या वर्षी आपल्याला शेती करायची नाही का. मग एखादी गोष्ट समजा आपल्याला पुन्हा कामी आणता यायची नाही का. जर आणता आली तर आपला खर्च समजा कमी करता यायचा नाही का. असे आपण कवाच विचार करीत नाहीत बरं का. मात्र आपण जरूर विचार करतो, आपण काही बी सांभाळून ठेवतो. आता हे पोत आहेत का, हे साड्या मी तुम्हाला दाखवतो कशा ठेवल्यात बघा. हे बघा पोत आहे. ह्याचे आपण काय केलेत, गुंडाळून असे ह्याचे बिंडलं करू ठेवलेत. हे बघा ह्याच्यामध्ये साड्या आहेत. आणि त्याच साड्याने आता साथ दिली बरं का, तुम्हाला सांगतो मी. हे बघा तशा साड्या आहेत पोत्यामध्ये ठेवल्या. आणि ठेवून ठेवल्या कुठं मी तुम्हाला हे बी सांगतो, जिथं आपण लिंबाच्या झाडाखाली ह्याच्या खाली सावलीला बसतोत का, तर हे पोतं शिवून घेतलं. शिवून घेतल्याच्या नंतर ह्याचा तक्क्या केला. जुन्या काळात तक्के कसे होते, बैठकीनं बसायला तसे, आणि त्याच्यावर टेकन देऊन बसत. मग समजा मोबाईलवाले असले की ते टेकन देऊन त्याच्यावर मोबाईल बघायचे. अगर उशाला घ्यायचे, अगर पायाखाली घ्यायचे, कुठं बी घ्यायचे, जेणेकरून ते वापरात राहून त्याला उंदरं घुशी पिशी काही खडुण्या जाळ्या आळे काही होऊ नये अशा हिशोबामध्ये आपण त्याला ठुलते. मग ठुलत्याच्या नंतर आता हे काय केलं, नुसत्या साड्या आणल्यात. मग साडी फाडायची. साडी फाडायच्या नंतर जसं लागेल तसं ह्याचं बांधण करायचं. आणि पुरा गहू तुम्हाला मी सांगतो आपण साड्याने बांधला आहे. मग मला तुम्ही सांगा एक गोष्ट, या साड्या का व्हायना आल्या का नाही का मी. आता ह्याचं नियोजन काय करणार आहेत आपण, जेव्हा आपण समजा आपलं मशीन येईन का काढायला, गहू काढायला, तेव्हा कत्ती ठेवायची. हे बघा इकडे बांधायचं राहिलेलं आहे. आता ह्याला बी बांधायचं आहे. कत्ती ठेवायची. कत्तीने ते चिरबूट म्हणजे तोडून घ्यायचं. आणि तोडून घेतल्याच्या नंतर चिरबूट बाजूला टाकून मळीयंत्रामध्ये हे भेंड्या टाकायच्या. म्हणजे मळीयंत्राला बी काही त्याच्यापासून काही बाधा होणार नाही, काय नाही. असं आपण नियोजन केलं आहे बघा. तर तसं तर मला समजा एक गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते, काही असो कोणतीही गोष्ट, एखाद्या भांगारमध्ये का वस्तू असाय ना, ती पण कामी येते बरं का. फक्षी सांभाळून ठेवायचं नियोजन आपल्याला करायचं काम आहे. अगर कुठं तरी आपल्या जिथं लक्षात राहील का तिथं लक्षात ठेवायचं काम आहे. हे बघा कुठं बघा तुम्ही पुरं बांधा नाही का. एक हे बघा इथं आता हे बांधणाऱ्या माणूस हे बांधले का, ह्या माणसाला जमत असन तर त्याने बिचाऱ्याने
बांधले बरं का गव्हाच्या पेंडीने. कारण काय होतं माहिती का, ज्याचं त्याचं बांधण जर घेतलं का आपण तर त्याच्यामध्ये वेळ वाचत आहे, बांधता बी चांगलं येतं आहे, लय मोठा कुठं ना खर्च करणं. आता साडी घेतली समजा, त्याची गाठ आवळायची, तिला पुन्हा दीड गाठ द्यायची, पुन्हा ते बाकीचं चिरबूट कापायचं, साडी संपली की पुन्हा आणायची. मग हे बांधण जिथल्या तिथंच असतंय ना, लगेच आपण त्याला बांधू शकतो. पण ज्यांना जमत नाही का त्यांना आपण ही साडी उपयोगासाठी दिलेली, मग ते साडीने त्याला बांधू शकतात. तर शेतकरी बांधवांनो, आता जास्त वेळ घेत नाही, काय नाही. माहिती जर आवडली तर एक कमेंट जरूर करा. चॅनलवर जर नवीन बघत असताल तर सबस्क्राईबर करा, जेणेकरून असे व्हिडिओ अपलोड केले की सर्वात आधी तुमच्यापाशी येऊन जाते. शेतकरी बांधवांनो, संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.